बैठका ह्या भुयारामध्ये व्हायच्या. जागा सोडून पूजाच्या जागेवर येऊन बसत आणि 1100 मठापैकी हा साडेगाव संस्थांचा मठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या या सगळ्या गोष्टी हे सगळे महाराजांची समाधी आहेत ना, हे जे चिरंजीवी समाधी म्हटली त्याची. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आहे तिथे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण एका अशा मंदिराला भेट देणार आहोत ज्या मंदिराची माहिती पहिल्यांदाच कुठल्या युट्यूब चॅनलवर दाखवली जाणार आहे. ते मंदिर म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असलेल्या साडेगाव या गावातील प्रभू श्री रामांचं मंदिर. या मंदिराची स्थापना स्वतः समर्थ रामदास स्वामींच्या हस्ते झालेली आहे. तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि या मंदिरामागचा इतिहास समजून घेऊयात. तर मग कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण निघालो आहोत अंबडवरनं साडेगाव या ठिकाणी जाण्यासाठी. साडेगाव हे अंबडपासून साधारणतः 35 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूयात आता थेट साडेगाव या गावामध्ये. किती किलोमीटर असेल इथून? किती किलोमीटर इथून अंदाजे? हा हातगाव इथून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर. किती किलोमीटर? साडेगाव किती किलोमीटर आहे? 7-8 किलोमीटर. इथून सरळ रस्ता आहे का? उजवीकडे का? हो का? बरं बरं, धन्यवाद. राम मंदिर सरळ आहे ना? धन्यवाद. तर मित्रांनो, जसं की आता आपण श्री राम मंदिर संस्थान साडेगाव येथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती व मंदिरामागचा असलेला इतिहास मंदिराच्या शिष्य परंपरेने चालत आलेल्या गादीचे 12वे मठाधिपती म्हणजे श्री सुरेशजी महाराज रामदासी हे देतील. चला, सुरुवातीला तुम्हाला आदित्य अवगले ह्या युट्यूब चॅनलला धन्यवाद आणि शुभेच्छा. कारण तुम्ही एवढे मोठ्या अध्यात्माचं काम करतायत. समर्थ स्थापित एवढे मंदिर आहेत ते तुम्ही करू लागला आहात. याची माहिती तुमच्या माध्यमामधून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल, याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि पुढील असेच कार्य तुमच्या हाताने होत याच्यासाठी शुभेच्छा. हे श्रीराम संस्थान साडेगाव. हे श्रीराम संस्थान साडेगाव म्हणजे समर्थ स्थापित इथं राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामध्ये समर्थाने स्थापन केलेल्या रामाच्या मूर्त्या आहेत. आपण थोड्या वेळात ते बघणारच आहोत. पण त्या अगोदर हे जे काही बांधकाम आहे आपण बघतो, हे बांधकाम म्हणजे परमपूज्य भानुदास महाराज रामदासी यांच्या हस्ते हे बांधकाम झालेलं आहे. जवळपास याला 1989ला हे वरचं माडीचं बांधकाम झालं आणि त्याच्या अगोदर एक 15 वर्षांनी हे आता हे माळवत जे आहे जुनं, हे महाराजांच्याच हाताने झालेले. तर असं आपण बघत आपण ह्या सगळ्या गोष्टी समर्थापित जवळपास 1635 ते 40 पर्यंतचा इतिहास ह्या मंदिराला आहे. समर्थ एका भारत भ्रमणामध्ये त्यांचा प्रवास इथं झाला आणि प्रवास झाल्यानंतर 1635 ते 40 या कालावधीमध्ये या मठाची स्थापना समर्थांनी साडेगाव येथे केली. आणि साडेगाव येथे करीत असताना त्यांचा हे गोदावरी भाग जो आहे, गोदावरी काठ जो आहे, ह्या काठावर त्यांना एक ही जागा आवडली आणि
थोडं प्रसन्नता वाटली आणि त्यांनी या राम मंदिर स्थापन करावं अशी त्यांची इच्छा व्यक्त झाली आणि त्यांनी विचार केला आणि रामाची स्थापना करण्यासाठी त्यांनी इथं प्रयत्न करू रामाची 1635 मध्ये स्थापना करू. इथं देवदास स्वामी नावाचे महाराज किंवा भक्त समर्थ भक्त इथं ह्या मंदिरामध्ये त्यांना मठाधिपती म्हणून नेमलं गेलं आणि तिथून पुढे या समर्थ कार्याला आणि संस्थांच्या कार्याला सुरुवात झाली. तसे हे देवदास स्वामी हे दादेगाव म्हणजे नगर जिल्ह्यामधलं दादेगाव, तर ह्या दादेगावचे हे देवदास स्वामी आणि त्या देवदास स्वामींनी दादेगावमध्ये सुद्धा समर्थापित मठ आहे, तिथली सेवा आणि साडेगाव संस्थांची सेवा ही देवदास स्वामींनीच केली मठाधिपती म्हणून. आणि त्यांचं जे समाधी वगैरे जे काय आपण स्मारक म्हणतो हे स्मारक हे दादेगावलाच आहे, ते काही साडेगाव इथे नाही. नंतर हरिहर स्वामी म्हणून इथं मठाधिपती देवदास स्वामीच्या नंतर हरिहर स्वामी म्हणून मठाधिपती झाले आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं कार्य समर्थ प्रचार समर्थाचं कार्य ह्या संस्थांमधून चालून राहिलं. तर या हरिहर स्वामीला सुद्धा दोन मठ म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये मादोळी म्हणून गाव आहे, तिथं हरिहर स्वामीची समाधी त्या गावामध्ये आहे आणि तिथलं राम मंदिर आणि हे राम मंदिर साडेगावचं, तर हे दोन्ही मंदिरं त्या हरिहर स्वामींनी बघितले आणि त्यांची सेवा रामरायाची सेवा समर्थाच्या सांगण्यावरून चालू राहिली. तर हरिहर स्वामी नंतर उद्धव स्वामी सुद्धा इथलेच मठाधिपती आणि मठाधिपती म्हणून त्यांची समाधी पण इथं गोदावरी काठावर आहे, आपण ते बघणारच आहोत. आणि नंतर उद्धव स्वामीच्या नंतर राघव स्वामीचं एक वेगळं चरित्र आहे की राघव स्वामी हे महिला म्हणून मठाधिपती होत आहे, त्यांचं नाव राधाबाई. मग राधाबाईचं आपल्या मूळ परंपरेनुसार त्यांचं राघव स्वामी असं आपण नाव दिलं आणि राघव स्वामी म्हणून ते प्रसिद्ध झाले. खरं तर त्या महिला राधाबाई म्हणून होत्या आणि नंतर त्यांना आपण राघव स्वामी म्हणून त्यांना आपण याच्यामध्ये नावामध्ये आणलं आणि त्यांचं कार्यही खूप मोठं राहिलं राघव स्वामीचं. नंतर त्यांच्यानंतर जनार्दन स्वामी झाले. जनार्दन स्वामींनी खूप मोठं कार्य या संस्थांसाठी समर्थ प्रचारासाठी खूप मोठं कार्य केलं. त्यांची पण समाधी इथं आहे, त्या राघव स्वामींची समाधी पण इथं आहे. आणि जनार्दन स्वामीच्या नंतर गोविंद महाराज म्हणून होऊन गेले. गोविंद महाराजांचं एवढं कार्य की हे जे आतला गाभारा आहे पूर्ण गाभारा मंदिराचा हा पूर्ण गोविंद स्वामीच्या हाताने गोविंद महाराजांच्या हस्ते हा कार्यक्रम झालेला आहे आतला बांधकामाचा. तर अंदाजे हा काळ पेशवे काळ असला पाहिजे असं आहे. लिखाण जे ह्या संस्थांचं होतं हे लिखाणमधल्या निजाम राजवटीमध्ये जे काय कागदपत्र वगैरे होते ते सगळे उद्ध्वस्त केले त्या निजाम राजवटीने, म्हणून आज आपल्याला त्याचा पुरावा सांगता येणार नाही. पण ऐकीव पुरावा की गोविंद महाराजांच्या हाताने हे इथलं सगळं बांधकाम वगैरे आतला गाभरा झालेला आहे. आणि एक वैशिष्ट्य आहे गोविंद महाराजांचं की गोविंद महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळेस इथले त्यांना स्वतःला अशी इच्छा झाली की मी आता समाधी घेणार आहे, म्हणून त्यांनी असा विचार केला की मला साडेगावला समाधी न घेता मी काशी क्षेत्राला जाईन आणि तिथं समाधी घेईन. हे ज्यावेळेस त्यांना वाटलं त्यावेळेस शिष्य परिवाराला थोडं अवघड वाटलं, दुःख वाटू लागलं की जर महाराज काशी क्षेत्राला जातात आणि समाधी घेतात आणि मग समाधी घेतल्यानंतर आपल्याला काय करणार आहे, भक्तगणाला या शिष्य परिवाराला काय करणार आहे. म्हणून त्या स्वामींनी गोविंद महाराजांनी असं सांगितलं की मी समाधी ज्यावेळेस घेईन त्यावेळेस तुम्हाला एक सूचना इथे घेईल. ती सूचना कोणती, तर आजही देवघरामध्ये एक मारुती आहे, त्याला काळा मारुती असं म्हणतो आपण, तेलाचा मारुती. तर तो मारुती त्याची जी आत्ता सध्या बसायची जागा आहे ती जागा सोडून पूजेच्या जागेवर येऊन बसत. तर तो काळ ते पूजेच्या जागेवर येऊन बसला की तुम्ही असं समजायचं नाही की गोविंद महाराजांनी समाधी घेतली. असा गोविंद महाराजांचा काळ इथला. तर अशा ह्या गोविंद महाराजाच्या नंतर वामन महाराज जवळपास रामरायाने त्यांना आयुष्य पण खूप मोठं दिलं होतं की त्यांच्या स्वतःहून मठाधिपती झाल्यानंतर 80 रामनवम्या त्यांनी
केल्या, म्हणजे जवळपास त्यांचं वय 100 वर्षाचं असावं असं आहे. तर वामन महाराजांचा काळ पण खूप मोठा होता. त्यांना रिद्धी सिद्धी वगैरे हे जे काही होत्या गोष्टी हे त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. तर ह्या हरिहर स्वामीच्या नंतरचे जे मठाधिपती होऊन गेले त्यांच्या सगळ्या समाध्या इथं आहेत, गोदावरी काठावर आहेत. आणि नंतर वामन महाराजाच्या नंतर लक्ष्मण महाराज म्हणून होऊन गेले इथले. लक्ष्मण महाराज काही काळ त्यांना रामरायाची सेवा काही काळापुरतीच करता आली. कमी वयामध्ये त्यांचं म्हणजे शिव झाले ते कमी वयामध्येच, त्याच्यामुळे त्यांचा इतिहास फक्त आहे सांभाळ एवढा इतिहास आहे. नंतर सीताराम महाराज म्हणून होऊन गेले, एक मोठे कीर्तनकार होते, परमपूज्य भानुदास महाराजांचे गुरु, मोठे कीर्तनकार होते. वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रचार त्यांनी केला. आणि त्यांनी हा जे काही मठाचं आहे, गोविंद महाराजांनी मठ बांधले, पूर्ण व्यवस्था सीताराम महाराजांनी बऱ्यापैकी त्यांनी केली. आणि नंतर भानुदास महाराज रामदासी म्हणजेच माझे गुरु महाराज, हे गुरु महाराज त्यांनी एक तर ते कवी पण होते, भानुदास महाराज कवी होते. आणि देशप्रेम की ते स्वातंत्र्य सेनामध्ये ह्या मराठवाड्या मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, पण कवी असताना सुद्धा त्यांनी देशप्रेम त्यांच्या कवित्वातून दिसतं. त्याच्यापैकी एक श्लोक त्यांचा तुम्हाला सांगतो की त्यांचं किती कवित्व असलं पाहिजे, किती देशप्रेम असलं पाहिजे. जसं शिवाजी महाराजासाठी समर्थ रामदास स्वामींनी तुळजाभवानी समोर एक मागणं मागितलं होतं. ते मागणं होतं, एकची मागणे देशी तू मज कारणे, तुझा तू वाढवी राजा ग्रामाची देखता. असं समर्थाने शिवाजी महाराजाबद्दल तुळजाभवानी मागणं मागितलं. त्याच पद्धतीनं परमपूज्य भानुदास महाराजांनी तुळजाभवानी समोर एक मागणं मागितलंय. तसं ते अष्टक आहे मोठं, त्याच्यापैकी एक 2 श्लोक त्याच्यामधून सांगतो. समर्थ परमपूज्य भानुदास महाराज तुळजाभवानी समोर मागणं मागतात, सुबुद्धी शक्ती दे मज सहित हिंदू सकळे काम, भवानी माते तू त्वरित पुरवी हट्टई तुका, तुला भानुदासे बहुशिनविले या अवसरी, स्वधर्माचा राजा मजशी तुळजे दे झडकरी. हे अष्टकामधला हा पहिला श्लोक. आणि नंतर आता जर आपण ज्या विचाराचं बघतो आपण ह्या सगळ्या गोष्टी की आता आपल्याला कसा देश पाहिजे, कसं राज्य पाहिजे, त्याच्यामधून सुद्धा त्यांनी मला राजा असा पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की असावा राष्ट्राचा ध्वजची भगवा हिंदुनपती, करावी मंदिरे विविध परिचे मुक्त त्वरिती, नद्या तीर्थक्षेत्रे भरतभूमीच्या पावन करी, स्वधर्माचा राजा मजशी तुळजे दे झडकरी, जय जय रघुवीर समर्थ. असं हे काव्य, असे काव्य परमपूज्य भानुदास महाराजांचे खूप आहेत. त्याच्यापैकी एक 2 श्लोक आपले त्या अष्टकामधले की त्या तुळजाभवानी समोर त्यांनी अष्टक म्हणलं, तयार केलं. आणि ते आता प्रसिद्ध पण आहे, बऱ्याच जणांकडे त्यांचं ते काव्य पोहोचलेलं पण आहे. एक रेणुका मातेवरही त्यांनी काव्य केलेलं आहे. असे भरपूर गोष्टी काव्यामधून त्यांनी देशप्रेमाच्या सांगितलेल्या. आणि परमपूज्य भानुदास महाराजांचं सावरकरावरची श्रद्धा, स्वामी विवेकानंदावरची श्रद्धा, लोकमान्य टिळकावरची श्रद्धा, म्हणजे जेवढे क्रांतीवीर होऊन गेले देशप्रेमी यांच्यावरची जी महाराजांची श्रद्धा होती त्या ह्या काव्यामधून ती आपल्याला दिसते की मला राजा पाहिजे तर असा पाहिजे. आज आपण बघतो, आता खरं तर चॅनलमध्ये म्हणावं का नाही म्हणावं, पण जे अपेक्षित होतं महाराजांना, परमपूज्य भानुदास महाराजांना, ते अपेक्षित कार्य म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी मोदीजी आज करते. आणि ते मोदीजी करतात म्हणजे महाराजांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती कदाचित रामरायांनी त्यांची पूर्ण करायला सुरुवात केली असावी असं दिसतंय. तर आज मोदीजीचं कार्य बघता ते त्यांच्यामध्ये मोदीजीमध्ये ते गुण आहेत की देश कसा असावा, धर्माचं रक्षण कसं करावं, हे जे काही आज मोदीजीचं कार्य चालू आहे. तर हे महाराजांच्या श्लोकामधून जे अपेक्षित होतं महाराजाला हे त्यांनी आज मोदीजी पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. आज मोदीजी आपल्या भारत देशाला विश्वगुरु कसा बनेल भारत देश याचे सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर असं या महाराजांचं कार्य, आणि महाराजांचं कार्य तसं खूप मोठं आहे, काव्यामधून दिसतंय आणि बांधकामामधून सुद्धा दिसतंय की एवढं मोठं बांधकाम त्यांनी उभा केलं.
आणि फक्त मंदिराचा आणि समर्थाचा प्रचार आणि समर्थाचं कार्य हे कसं असावं आणि कसं करावं, जे जे समर्थाने सांगितलं होतं की उठा रे उठा काळाला विचित्र, पडे घाव धर्मावरी अपवित्र, त्याच्या आळसा मत्सरा कुविचारा, जगी आपुला हिंदू धर्म प्रसारा, असं जर समर्थ म्हणायचे त्याप्रमाणेच महाराजांनी इथं सूर्यनमस्काराचे प्रयोग सुद्धा केले. कारण स्वतः परमपूज्य भानुदास महाराज रोज 1200 सूर्यनमस्कार करायचे. 1200 सूर्यनमस्कार रोज त्यांचे असायचे. म्हणजे त्यांनी सूर्य उपासना सुद्धा त्याच पद्धतीने केली. त्यांचं नाव भानुदास महाराज, भानू म्हणजे सूर्य, या पद्धतीने त्यांनी स्वतः सूर्याची उपासना केली. आणि असं कार्य खूप मोठं आहे परमपूज्य भानुदास महाराजांचं. आणि हे जे मारुती आहेत, हे मारुती दास मारुती आहेत. आणि हे दास मारुती म्हणजे रामाच्या समोर दास मारुतीच असावा अशी जी समर्थाची परंपरा आहे त्या पद्धतीने ते दास मारुती आहेत. रामरायाच्या समोर उभा राहतात, म्हणजे दास मारुतीत हात जोडून उभा आहेत आणि रामच्या समोर आहेत. तर हे हनुमंताचं कार्य, समर्थाने जे बल उपासनाचं कार्य हे जे केलं, हे मारुतीरायाच्या माध्यमामधून, मारुतीरायाच्याच याच्यामधून की यांचे समर्थांचे जे 11 मारुती आहेत प्रमुख गावामध्ये, हे सगळे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. तर ते 11 मारुती जे आहेत, ते 11 मारुती जे समर्थाने स्थापन केले, असे तिथले जे प्रमुख 11 मारुती आहेत. आणि समर्थाने असे वेगळे वेगळे मठ, असे 1100 मठ स्थापन केले. आणि 1100 मठापैकी हा साडेगाव संस्थांचा मठ आहे. आणि साडेगाव हे गावच मुळात ऐतिहासिक गाव आहे. म्हणूनच कदाचित समर्थाला सुद्धा इच्छा झाली असावी की इथं रामाची स्थापना करावी. कारण मूळ ह्या गावाची जी स्थापना आहे हे 905 मध्ये झालेली गावाची स्थापना. आणि आपल्या मठाची स्थापना ही जी आहे ही झाली 1635 ते 40 या दरम्यान. म्हणजे भौगोलिक रचना, ऐतिहासिक रचना, गोदावरी काठावरचं हे साडेगाव संस्थान. आणि आजही इतिहासामध्ये साडेगावचं नाव चांगल्यापैकी आहे. साडेगावचे लोकसंख्या 2100-2200 पर्यंत आहे. आणि सगळे रामाच्या आशीर्वादानं सगळ्या गावकऱ्यांचं चांगलं आहे. सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष या संस्थांकडं चांगल्यापैकी आहे. आणि सगळे शिष्य परिवार महाराष्ट्रात आहेच आहे, पण महाराष्ट्रातल्या बाहेरला जो शिष्य परिवार आहे हे सगळ्यांचं सहकार्य या संस्थांना आहे. सगळ्यांची भक्ती आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे. कारण देव असन तिथं भक्त असल्याशिवाय देवाची किंमत नाही, गुरु जर असन तर शिष्य असल्याशिवाय किंमत नाही. तसा सगळा शिष्य परिवार महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा आणि गावातला ह्या अगदी श्रद्धेने इथं येऊन सगळ्या इथल्या उपासनेमध्ये, इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो आणि मोठ्या प्रमाणे इथं सहभाग केला जातो. आपण असंच आज जाऊ गाभाऱ्यामध्ये बघू. तिथला थोड्या काही ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला तो तेलाच्या मारुतीचं मी सांगितलंय गोविंद महाराजांचं, ते आपण आत गाभाऱ्यामध्ये तो मारुती आपण बघू. आणि हे जे काय संस्थांचं कार्य आहे, हे कार्य तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून हे चालू झाले. याच्यात खूप आनंद वाटतो की असं कुठंतरी तुमच्यासारखे चॅनलवाले किंवा युट्यूबवाले जर आले तर खूप मोठं प्रसिद्धी होऊन, तसं तर साडेगाव संस्थान हे प्रसिद्धीच्या खूप अंतरावर आहे. एकतर ग्रामीण भागात मोडते, पण मुळात सगळे अगोदर जे काही महाराज लोक मठाधिपती होऊन गेले हे खूप प्रसिद्धीच्या लांब राहिले. म्हणजे स्वतःहून ते कधी प्रसिद्धी देत नव्हते. आणि माझ्याकडून जर म्हणलं तर माझे सुद्धा आज तुमच्याच माध्यमामधून हे पहिलं माझं सांगणं आहे, फक्त पहिली सुरुवात माझी. कारण मी सुद्धा त्या प्रसिद्धीपासून खूप बाजूला आहे की प्रसिद्धी असून चालत नाही, तर प्रसिद्धीपेक्षा आपल्याला कार्य करायचं असतं समर्थाचं, समर्थाच्या विचाराचा प्रचार करायचा असतो. म्हणून आपण ह्या प्रसिद्धीपासून बाजूला होतो. पण आता तुम्ही ते काढलं, त्याच्यामुळे तुम्ही आलात आणि आज तुम्ही रामाचा आशीर्वाद घेऊन ज्या जाता त्याच तुमच्या कार्याला नक्कीच गती येईल. तर आपण आता आज जाऊ आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला थोडी माहिती
आणि हे गंगेकडे जाणारा दरवाजा आहे. गोदावरी काठ आहे इकडं. त्या गोदावरीच्या काठावरच आपण जसं मंदिर गोदावरीच्या काठावरच्या काही अंतरावर आहे. आणि हे उत्तर दरवाजा, हे दक्षिण दरवाजा. आणि हे सगळं जुनं बांधकाम म्हणजे गोविंद महाराजांनी जे काही बांधलेलं आहे हे पूर्ण बांधकाम हे गोविंद महाराजांच्या हाताने हे झालेलं आहे. हे सगळं जुनंच बांधकाम. हे पुढचं आणि याच्यावरची माडी जी आहे हे जुनी. हे बाकी हे आतलं हे सगळं गाभारा नाव आहे. हे झालं. आपण आता गाभाऱ्यात आलो, जुन्या बांधकामात आलो की जे गोविंद महाराजांनी बांधकाम केलेलं आहे तिथं आपण आलेलो आहोत. ह्या कमानी आहेत दोन्ही बाजूला दोन. ह्या सगळं दगडी बांधकाम असल्यामुळं आता आणि हे वरच आधी ही पालखी, हे रामनवमीमध्ये उत्सवामध्ये ती पालखी याच्यात मिरवणूक काढण्यासाठी रामनवमीच्या काळामध्ये 2 दिवस पालखी असते. रामनवमीच्या दिवशी एक असते आणि एकादशीच्या दिवशी एक पालखी असते. तर हे पालखीचं हे आहे. आणि हे बांधकाम सुद्धा गोविंद महाराजांच्या काळातलं जुनं बांधकाम. आणि वरची जी माडी आहे ही माडी परमपूज्य भावनादास महाराजांनीच बांधलेली आहे. जवळपास 80 वर्षाचा काळ असावा अशी माडी आहे. आणि हा झाला मूळ गाभार, जिथं रामाची स्थापना झालेली आहे असा मूळ गाभार. मी तुम्हाला जे मारुतीबद्दल बोललो होतो ते मारुती ह्या बाजूला आहेत, इकडल्या हे ह्या बाजूला आहेत, इकडल्या म्हणजे उत्तरेकडे. त्या 3 मूर्त्या राम लक्ष्मण सीता. आणि इथे वैशिष्ट्य 2 असेल, इथं सुग्रीवाची पण मूर्ती आहे आणि बिभीषणाची पण मूर्ती आहे, एक वैशिष्ट्य. आणि इथला जो रामनवमीच्या मिरवणुकीत जे शोभायात्रेमध्ये जे मूर्ती असते तिथं सुग्रीवाला मान दिलेला आहे रामाने. तिथं पालखीमध्ये सुग्रीवाचीच मूर्ती घेतल्या जाते, उत्सव मूर्ती, आणि तिचेच पालखीमधून मिरवणूक सगळ्या गावामध्ये केल्या जाते. तर इथं सुग्रीवाला मान रामरायाने दिलेला आहे. आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या मूर्त्या समर्थाच्याच काळातल्या, समर्थकालीन, की त्याला पुन्हा काही घडमोड झालेली नाही. ही समर्थकालीन सगळ्या मूर्त्या आहेत, समर्थाच्या हाताला लागलेल्या आहेत. म्हणून ही साडेगावची भूमी एवढी पवित्र आहे की समर्थ काही काळ इथं राहून पण गेलेले आहेत आणि समर्थाच्या हाताने पूजा पण रामरायाची झालेली. एवढं वैशिष्ट्य साडेगाव संस्थानचं आहे. आणि परमपूज्य भावनादास महाराजांचं हे शिवाजी महाराजाबद्दल आपण बोलतो, समर्थाबद्दल आपण बोलतो, तर ह्या प्रतिमा सुद्धा इथं आहेत. आणि हे परमपूज्य भावनादास महाराजांचे प्रतिमा आहे. आता म्हणजे बऱ्याच अंबडमध्ये बऱ्याच जणांनी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. महाराजांचं श्रद्धा की त्याच्यामध्ये आज जरी ते आज आपल्यात नाही, वसवे अण्णा असतील, ठाकूर काका असतील, मंत्री वकील असतील, हे आजही आज फक्त महाराजाला बघणारे आर कुलकर्णी तिथं आहेत की त्यांनी महाराजाला चांगल्या पैकी बघितलेलं आहे. म्हणून हे महाराजांचं कार्य. आणि इथले वैशिष्ट्य अजून रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. समर्थाची दासनवमी इथं उत्सव केला जातो. रामनवमी उत्सव आहे, दासनवमी आहे. आणि ह्या महाराजांची पुण्यतिथी पौष वद्य नवमी या दिवशी 8 दिवस अगोदर महाराजांची पुण्यतिथी केल्या जाते. नारदी कीर्तन असते, तापे सारखे, रोहिणी परांजपे सारखे कीर्तनकार इथे येतात. इथं म्हणजे महिला पण कीर्तनकार बऱ्यापैकी इथे येतात. आणि आपले सारखे कीर्तनकार गरवारे असतील, घाटगो असतील, असे म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार इथे येऊन जातात. आणि वारकरी संप्रदायामधले मुकुंद काका जाट देवळेकरासारखे, बंडातात्या कराडकरासारखे, वक्ते बाबासारखे असे सगळे महाराज लोक वारकरी संप्रदायामधले सुद्धा इथं प्रवचनासाठी येऊन गेले. आणि करवीर पीठाचे शंकराचार्य असतील, मोहनवा रामदासचे असतील गडावरले,
हे सगळे ह्या संस्थांना त्यांचे पदस्पर्श झाले. आणि तसं ऐतिहासिक गाव असल्यामुळं पहिलंच साडेगाव हे पवित्र गाव आहेच आहे. कारण जिथं समर्थ राहिलेत, जिथं एवढं मोठं संस्थान आहे, तर हे तर पवित्र आहेच आहे. पण ह्या संत लोकांच्या माध्यमामधून सुद्धा आणि इथं सगळ्या परंपरा चालू आहेत. तुकाराम महाराजांचं सुद्धा इथं रामनवमीमध्ये अभंग गायले जातात. असं काही नाही की समर्थच म्हणून नाही. मग नाथ महाराज असतील, तुकाराम महाराजांची माऊली असतील, प्रत्येक संताचं चोखामेळ्यासहित हे सगळ्या संतांचं इथं जसं गडाचं नाव सज्जनगड नाव कशामुळे पडलं की सगळे संत एकत्र यायचे म्हणून सज्जनगड. तसं साडेगावमध्ये सुद्धा सगळ्या जाती पंथातले सगळे लोक एकत्र येऊन सगळे उत्सव करतात. आणि त्यामुळं याला जाती भेद हा विषय राहिलेला नाही. कारण सगळ्याच पंथातले लोक येतात. वारकरी संप्रदाय असेल, समर्थ संप्रदाय असेल, कुठलाही संप्रदाय इथं येतो आणि मनोभावे सेवा करतात, श्रद्धेने करतात. आणि गावामध्ये असं काही नाही की सगळ्या पंथामधले सगळे संत जसे येतात तसे सगळ्या पंथामधले सगळे लोक एकत्र येतात. अशा संस्थांचं अजून काही खूप मोठं कार्य, प्रत्येक महाराजाचं वेगळं वेगळं कार्य. आपण एकदा सांगण्यापेक्षा अजून कधीतरी आपली भेट झाली आपण ते तुम्हाला सांगितलं जाईल. पण आजपर्यंत मला वाटतं की इथपर्यंत सांगितलं ते आता तुम्ही फक्त एक करा की आता समाधी स्थळावर जाऊन तिथले समाधीची सगळी माहिती घेऊन, तिथं जे मोठी समाधी तुम्हाला दिसत आत गेल्यानंतर, हा श्रीराम तुमच्यासोबत येईल, ती मोठी समाधी असे सांगितल्या जाते. त्याचा म्हणजे पुरावा कागदपत्राचं काही नाही. पण ती जी मोठी समाधी आहे ती सदाराम स्वामीची समाधी, पण ती चिरंजीव समाधी असं सांगितलं जातं, माऊलीसारखी. की म्हणजे याच्या सहित समाधी घेतलेली, देहासहित समाधी तिथे घेतलेली माऊलीसारखी समाधी अशी ती सदाराम स्वामीची आहे असं सांगितलं जातं. आता त्याचं काय, आपण तर त्याचं काही बाकी सगळ्या काही गोष्टी करू शकत नाही. पण कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे म्हणून आजही ती समाधी संजीवन समाधी आहे, जिवंत समाधी ती आपल्याला आजही पाहायला मिळते. तर ती तिथं समाधी पाहायला मिळून तुम्हाला तिथं समाध्या आहेत. भानुदास महाराजांची समाधी आहे. फक्त तुम्हाला मी सांगितलं की फक्त 2 समाध्या बाहेर गावी आहेत. माळेमुळीला एक आहे आणि दादेगावला एक आहे. आणि लक्ष्मण महाराज आणि सीताराम महाराज जे इथले मठाधिपती होऊन गेले त्यांच्या 2 समाध्या राहिल्या. तर बाकीच्या समाध्या तिथं आहेत. तुम्ही गेल्यानंतर बघा, त्याच्यात भानुदास महाराजाचे आहे, जनार्दन महाराजांचे आहे, गोविंद महाराजाचे आहे, वामन महाराजाची, दादा राघव स्वामीचे आहे, सदाराम स्वामीचे आहे. अशा 5-7 समाध्या तिथं आहेत. दक्षिणेकडून गणपतीची मूर्ती आहे समाधी स्थळावर आणि दक्षिणेकडे मुख करून मारुची मूर्ती पण आहे. तर फक्त एक बुद्धी देणारी देवता आणि वीर देवता असा म्हणून आपण तिथं त्यांच्या स्थापना केलेल्या आहे. समोर नरसिंह मंदिर आहे. मंदिर नाही झालेलं पण नरसिंह आहे. अनादिकालाची ती मूर्ती आहे. आज तिथं त्या समाधीस्थळ आपल्याला पाहायला मिळते. गोदावरी काठ खेटून काठ येतो. हे आपल्याला अगदी म्हणजे इतका त्या समाधीस्थळावर सुद्धा जेवढा इथं आनंद वाटतो तेवढाच समाधीस्थळावर सुद्धा आनंद वाटतो. आणि त्या समाधीचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. आणि असंच नेहमी समर्थ प्रचारासाठी नेहमी तुम्ही येत राहा. आणि प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुमचं हे कार्य, अध्यात्माचं कार्य, देवाचं कार्य, हेच तुम्ही करीत राहा. तुमच्या चॅनलला भरभराटी मिळत राहील. तर एवढीच प्रार्थना महाराजांच्या समोर करतो की तुम्हाला तुमच्या कार्याला भरभराटी मिळो, एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि पुढे आपण बघू काय. तर इथं जे स्वातंत्र्य सैनिकाचा भूमिगताचा जो काही मेळावा होता, तर हे भूमिगताचे सगळं बैठका ह्या भुयारामध्ये व्हायच्या. हे भुयार तसं आजही आपल्याला आत जाता येतं, पण काही तांत्रिक गोष्टीसाठी आपण इथं बांधले, पाणी वगैरे चौकाचा आत जाऊ नये म्हणून हे बांधून घेतलेलं आहे. पण आता अगदी मोठी बैठक आहे इथं. आणि ह्या बैठकीमध्ये ते स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांच्या बैठका इथं व्हायच्या. आणि इथं बापूसाहेब देशमुख म्हणून भूमिगत होते, गावातलेच होते. आणि विठ्ठलराव जोशी सावरगावचे, परतूर तालुक्याकडे सावरगाव, तुमच्या अंबडचे लक्ष्मणराव देशमुख,
हे सगळे स्वातंत्र्य सैनिक इथं बैठका व्हायचे आणि जे काय त्या काळातलं स्फोटक साहित्य होतं, त्याला काय त्या काळातलं काही बॉम्ब वगैरे काही पिस्तूल बंदूक जे असं त्या सगळ्या स्फोटक वस्तूचं सगळं इथं साठा असायचा. ते पेटी वगैरे असायची, त्या पेटीमध्ये ते साहित्य ठेवलं जायचं आणि त्या साहित्याची पेटीची जी चावी होती ती परमपूज्य भानुदास महाराजांच्या जवळ होती. त्याच्यामुळं भानुदास महाराजांचं खूप म्हणजे त्या निजाम सरकारने त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न केले, पण त्या काळामध्ये परमपूज्य भानुदास महाराजांना अटक पण झाली होती. आणि एक वैशिष्ट्य सगळ्यांनी जे काही स्वातंत्र्यसैनिक असतील त्यांनी स्वातंत्र्यानंतर त्यांना जे काही सरकारने सेवा म्हणून त्यांची सेवा म्हणून पगार किंवा बिदागिरी देण्याचं चालू केलं, ते मात्र परमपूज्य भानुदास महाराजांनी टाळलं. स्वतः ती पगार त्यांनी घेतली नाही. त्यांनी फक्त एकच सांगितलं की मी हे सगळं देशासाठी धर्मासाठी केलं, मला याच्यामध्ये काही आर्थिक गोष्ट नको. तर इथे या बैठका व्हायच्या. तर आपण हे जर आपण आजही स्वच्छता वगैरे केली तर आज चांगले. आज आपण कुठल्याही कार्यक्रमाची इथं बैठक आजही घेऊ शकतो. असं हे भुयार आहे आणि नेमकं याच्यावरच रामाचं म्हणजे देवाची स्थापना आहे. वरच खाली भुयार आहे तळघर आणि वर रामाचं आहे. तर हे असं संस्थांचं हे म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या संस्थान सांभाळण्यासाठी आज त्याची ट्रस्टी आहे. ट्रस्टमध्ये गावातले आहेत, देशमुख आहेत, राजभाऊ साबळे म्हणजे तुम्हाला जो फोन आला होता ते आहेत. बऱ्यापैकी सगळं म्हणजे व्यवस्थित आहे आणि सगळ्या गावाचं सहकार्य पण आहे, शिष्य परिवाराचं सहकार्य आहे. त्याच्यामुळं सगळं संस्थान आज जे समर्थाला अपेक्षित कार्य आहे ते संस्थान आज करण्याचा प्रयत्न करतंय. आणि बऱ्यापैकी त्या उपासनेमधून, कारण उपासना राम मंदिरात आहे आणि उपासनेशिवाय कोणतंही चालत नाही. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केला तरी जयो प्राप्त नाही. अशा पद्धतीनं इथं उपासना चालू आहे. उपासना चालू म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं. अशी प्रत्येक देवाच्या ठिकाणी उपासना असावी आणि उपासना वाढली की आपल्या जे काही येणारे संकट आहेत हे सुद्धा दूर होतात. म्हणून उपासनेला बळ दिलं पाहिजे हे समर्थाने सांगितले. परंपरेने चालू आहे. असं समर्थ कार्य आहे. समर्थाचं कार्य असंच म्हणजे तुमच्या माध्यमामधून सगळ्यापर्यंत पोहोचावं समर्थाचं कार्य. आणि समर्थाबद्दल, शिवाजी महाराजाबद्दलचं प्रेम हे पण सगळ्या तुमच्या माध्यमातून पोहोचावं हीच इच्छा. आणि रामरायाचं तुमच्या पाठीशी आहे, समर्थ तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा आहे. धन्यवाद. तो खाली झाला रस्ता आहे ना इकडे पूर्ण आहे तळघरिकाच्या खाली. हो, मोठा हॉल आहे म्हणून बैठ. समाधी कुठे इकडे आत आहेत ना, तिकडून येते रस्ता. हे नरसिंह महाराज, नरसिंह भगवान. हे सगळे महाराजांची समाधी आहेत ना. कोणती हे का? हे जे चिरंजीवी समाधी म्हटली त्याची का? काय नाव होतं महाराजांचं? हा, ही आहे का चिरंजीवी समाधी? तुम्हाला माहिती सगळ्या समाधींचे नाव? बाकी नाही माहिती. अच्छा, ही भानुदास महाराजांची का? ज्यांची आपण मूर्ती वगैरे आपण बघितली त्यांची, भानुदास महाराजांची.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री राम मंदिर संस्थान साडेगाव येथील माहिती घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री सुरेशजी महाराज रामदासी यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.